रे कृष्णातील छावा सुनाऱ्या रे कृष्णातील छावा सुनाऱ्या. नामस्मरण करूया आणि मग उत्तर रंग चरित्र भाग. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. हर नमः पार्वती पते हर हर महादेव. प्रसंग असा. गुरुदेवांचे ठाई अद्भुत सामर्थ्य योग विद्येचे. ब्रह्मावर्ती लोके अनुभविले बालकथाकाराचे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टिंबे स्वामी महाराजांचा ब्रह्मावर्त या ठिकाणी चातुर्मास चालू आहे. आता बुवानी परवाच सांगितलं की संन्यासांचा चातुर्मास हा 2 महिन्याचा. आषाढ शुद्ध पौर्णिमा ते भाद्रपद शुद्ध पौर्णिमा
आणि संन्यासांचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे चातुर्मास्य काळामध्येच फक्त एका ठिकाणी 2 महिने थांबता येतं. बाकी 3 रात्रींपेक्षा एका ठिकाणी थांबायचं नाही. तसा महाराजांचा ब्रह्मावर्त या ठिकाणी चातुर्मास सुरू आहे. आणि महाराज ब्राह्ममुहूर्ती उठून स्नान संध्यादी कर्म करून आपल्या पर्णकुटीमध्ये अनुष्ठानामध्ये असायचे. दुपारी फक्त बाहेर यायचे, काही भिक्षा मागायचे आणि भिक्षा झाल्यानंतर पुन्हा पर्णकुटीमध्ये. संध्याकाळच्या वेळेला कोणी उपनिषद इत्यादी ग्रंथ शिकण्याकरता आलं तर त्यांना काही मार्गदर्शन करायचे. आणि रात्रीच्या वेळेला महाराजांचा जिथं मुक्काम होता तिथून जवळच एक राम मंदिर आणि त्या राम मंदिरामध्ये कीर्तन चालू होती. कीर्तनकार हरिभक्त परायण आपटे बुवा यांची कीर्तन चाललेत. आणि महाराजांचं कीर्तनावरती फार प्रेम. पूर्वी मंदिरातून चातुर्मासामध्ये कीर्तनाची परंपरा होती. चातुर्मासामध्ये म्हणजे एक कीर्तनकार आषाढ शुद्ध एकादशी ती कार्तिक शुद्ध एकादशी 4 महिने एका कीर्तनकाराची कीर्तनं. आणि अशी कीर्तनं चाललेत आणि महाराज नित्य कीर्तनाला येत आहेत. महाराजांचं कीर्तनावरती फार प्रेम. महाराजांनी स्वतः जे वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये अनेक आख्यानं महाराजांनी तयार केलेली आहेत. दत्तजन्म आख्यान असेल, किरात अर्जुनियम असेल, मदालसा असेल, देवस्थाननं एक पुस्तक त्यांनी जे आख्यान तयार केलेत त्यांचं पुस्तक सुद्धा प्रकाशन झालंय. महाराज कीर्तन ऐकायला आवडायचं, कीर्तनावरती फार प्रेम. महाराज नित्य कीर्तनाला येत आहेत आणि हरिभक्त परायण आपटे बुवा सुद्धा त्यांचं कीर्तन सर्वांग सुंदर असं होतं. संस्कृत जाणणारे होते, संगीतातले जाणकार होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कीर्तन आवडायचं. का? कारण तशा पद्धतीनं दृष्टांत एखादा श्लोक सांगितला तर त्याला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळेल अशा पद्धतीनं अर्थ उलगडून सांगायचे. वाणी तेजस्वी होती, राग मांडण्याची पद्धत वेगळी होती. ब्रह्मावरती होते आपटे हरिदास नाम प्रख्यात. कसं कीर्तन होतं? वेदांत निपुण तैसे, वेदांत निपुण तैसे मधुरपणे गाती नित्य संगीत. कसे होते? वेदांत निपुण. वेदांत पण अशा पद्धतीनं सांगायचे की सगळे कीर्तन ऐकायला यायचे. जो सहज म्हणून जाता जाता कीर्तन ऐकायला जो बसला तो दुसऱ्या दिवशी आपल्या बरोबर अजून 2 श्रोत्यांना बरोबर घेऊन यायचा. आणि महाराज सुद्धा रात्रीच्या वेळेला कीर्तन ऐकायला यायचे. पण महाराज आल्यानंतर एका बाजूला बसायचे आणि शांतपणानं कीर्तन ऐकायचे. कीर्तन ऐकून झालं की निघून जायचे. अशा पद्धतीनं चालू असताना रोजच्या रोज गर्दी वाढते. बुवांनी जे सांगितलं कीर्तनामध्ये त्याचा परिणाम लोकांच्या वरती झाला. जे श्रोते होते त्यांच्यावरती झाला. आणि त्या
जो परिणाम झाला त्या परिणामाचा परिणाम बुवांच्या वरती झाला. म्हणजे रोजच्या रोज गर्दी वाढते, महाराज कीर्तनाला येऊन बसतायत. याचा परिणाम काय झाला हो? थोडासा अहंकार झाला बुवांना. ते आता कीर्तनामधून मधून असं विचारायला लागले, हा याला म्हणतात कीर्तन, तुम्ही कराल. काही श्लोक म्हटला, काही सुभाषित सांगितलं की जरा थांबायचंय आणि लोकांकडे हात करून विचारायचे. काय झालं? नित्य गुरुदेव ही कीर्तनासी येती, नित्य गुरुदेव ही कीर्तनासी येती, नित्य गुरुदेव ही नित्य गुरुदेव ही कीर्तनासी येती, सर्व श्रोत्या परी कथा श्रवण करीती, सर्व श्रोत्या परी कथा श्रवण करीती. सर्व श्रोत्या परी कथा श्रवण करीती, सर्व श्रोत्या परी कथा श्रवण करीती. नित्य गुरुदेव ही कीर्तनासी येती, नित्य गुरुदेव ही. महाराज नित्य कीर्तनाला येत आहेत, श्रोत्यांची गर्दी वाढते आणि परिणाम काय झाला हो? गर्भ हरिदासा लीनता नसेती, गर्भ हरिदासा गर्भ हरिदासा लीनता नसेती, करील मज सम हो, करील मज सम हो, करील मज सम कीर्तना कोण पुसती, करील मज सम कीर्तना कोण पुसती. नित्य गुरुदेव ही कीर्तनासी येती, नित्य गुरुदेव 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 ही. महाराज नित्य कीर्तनाला येत आहेत आणि आता गर्व हरिदासा लीनता नसेती. आलेल्या श्रोत्यांकडे हात करून विचारायला लागले, तुम्ही कराल कीर्तन, तुम्ही कराल. महाराजांच्या समोर हे सगळं चाललंय. महाराज शांत आहेत. रोजच्या रोज हे प्रकार होत आहेत. पण एक दिवस कीर्तन चालू असताना अचानक कीर्तन थांबवलं, काही पद म्हटलं, काही गाणं म्हटलं आणि सगळ्या लोकांकडे हात करून विचारायला लागले, तुम्ही कराल कीर्तन, तुम्ही कराल. अहो, ज्या कीर्तनानं भगवंताला जोडायचंय त्या कीर्तनामध्ये असे विकार चालतील का? नवविधा भक्ती मार्गामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती कीर्तन आहे. या कीर्तनाचा परिणाम किती आहे? ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज बसलेले असताना पकडण्याकरता ज्यावेळी यवन आले त्यावेळी महाराजांनी कीर्तनच केलं ना पांडुरंगाचं. त्या कीर्तनामध्ये आणि त्याचा परिणाम आलेल्या सगळ्या लोकांना पकडण्याकरता जे आलेले
त्यांना सगळीकडेच महाराज दिसायला लागले. गोरोबा काकांचे तुटलेले हात याच कीर्तनामध्ये आले. नामदेव महाराज सांगतात की बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. पांडुरंगा आम्ही जे कीर्तन करतो ते कोणाकरता करतो? फक्त तुझ्याकरता करतो. सगळ्यांच्या हृदयातलं पांडुरंगाचं प्रेम एकत्र व्हावं आणि त्याचा समुद्र व्हावा याकरता कीर्तन करतो. मग अशा सर्वांग परिपूर्ण कीर्तनामध्ये असे विकार चालतील का हो? आणि महाराजांच्या समोर एक दिवस कीर्तन थांबलं आणि सगळ्या लोकांकडे हात करून विचारायला लागले, तुम्ही कराल, तुम्ही कराल? असं मला विचारता येत नाही बरं का. इथं सगळेच कीर्तनकार आहेत. पण महाराजांच्या समोर आपटे बुवाने विचारलं आणि आपटे बुवांना माहिती होतं कोण उठणार आहे आपल्या समोर. कारण बुवांचं एकंदर ज्ञान बघता वेदांत निपुण तैसे, संगीतामध्ये जाणकार होते, राष्ट्राचे विचार प्रखरपणानं मांडायचे. त्यामुळे कोण उठणार आहे बुवांना सुद्धा खात्री होती. पण एवढ्यामध्ये एक आवाज आला, मी उद्या कीर्तन करतो. मी उद्या कीर्तन करतो म्हटल्यानंतर लोकांनाही आश्चर्य वाटलं आणि बुवांनाही वाटलं. का? कारण लोकांना सुद्धा माहिती होतं कोण उठणार आहे बुवांसमोर. सगळ्यांनी पटापटा माना खाली घातलेल्या. पण मी उद्या कीर्तन करतो म्हटल्यानंतर कोण उठलं म्हणून हळूहळू कुजबूज सुरू झाली. बुवांना सुद्धा आश्चर्य वाटलं. धक्का बसला हो त्यांना म्हणजे अहंकाराला धक्का बसला. बुवा म्हणाले, हे बघा, जे कोणी असेल त्यांनी असे समोर या. म्हणून त्या सगळ्या गर्दीतून वाट काढत 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 ती व्यक्ती समोर आली. कोण होतं? मी उद्या कीर्तन करतो म्हणणारी व्यक्ती कोण होती? परिणाम असा झाला, अहंकार बहु झाला त्यांना. अहंकार बहु झाला त्यांना राम विस्मरण होई. अहंकार बहु झाला त्यांना राम विस्मरण होई. दरबारी त्या सेवा करण्या, दरबारी त्या सेवा करण्या, दरबारी त्या सेवा करण्या बालक सिद्ध होई. साधुजी राजा राम कहोजी. कोण उठलो? ती व्यक्ती त्या गर्दीतून वाट काढत काढत समोर आली. कोण होता? एक 8 वर्षाचा मुलगा होता. बुवानी विचारलं, का रे उद्या कीर्तन करशील? हो, मी उद्या कीर्तन करतो. तुमच्या जागेवरती उभा राहतो आणि कीर्तन करतो. बुवा हसले. अरे बघितलंच ना, कीर्तनामध्ये आर्या, दिंडी, साकी, श्लोक म्हणायला लागतो. म्हणतो, पण मी उद्या कीर्तन करतो. आणि बुवानी जाहीर केलं. त्या दिवशीचं कीर्तन संपवलं, थांबवलं आणि सांगितलं, उद्या याच वेळेला सगळ्यांनी झाडून गर्दी करून या नवीन हरिदास बुवांच्या कीर्तनाला. आणि आरती करून बुवा खाली बसले. सगळे म्हणतायत, अरे कोणाचा मुलगा आहे, त्याला खाली बसवा, कीर्तन करायचं आहे. तो काही दहीभात खायचा आहे? पण कीर्तन करणं जितकं कठीण आहे तितकंच सोपं आहे.
पण त्या सगळेजण त्याला खाली बसवा म्हणतायत. पण बुवानी जाहीर केलं, कीर्तन संपवलं, सगळेजण उठले, बुवांना नमस्कार करतायत, महाराजांना नमस्कार करतायत. महाराज शांतपणे बसू आहेत आणि त्या मुलाच्या आईबरोबर तो कीर्तनाला आलेला, आपल्या आईबरोबर. की आई बुवांना नमस्कार केला आणि महाराजांना नमस्कार करण्याकरता म्हणून गेली. महाराजांना नमस्कार केला, त्या मुलानंही केला आणि महाराजांना त्याची आई सांगायला लागली, महाराज माझा मुलगा लहान आहे, त्याला कुठं काय बोलावं कळत नाही, मी हवी तर त्या हरिदास बुवांची माफी मागते, हो पण कीर्तन करायचं आहे. महाराज म्हणाले असू द्या. त्या मुलाला विचारलं, बाळा तू उद्या कीर्तन करतो म्हणालास, तुला काय येतं रे कीर्तनातलं? तो म्हणाला मला समर्थांचा श्लोक येतो म्हणून दाखव. म्हणून हात जोडले आणि समर्थांचा श्लोक म्हणायला सुरुवात केली. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. महाराज म्हणाले अजून काय येतं? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. आई म्हणाले एवढे 2 श्लोक येतात त्याला. महाराज म्हणाले असू द्या, पण उद्या त्याला कीर्तनकारांसारखं सजवून घेऊन या. महाराजांच्या शब्दावरती विश्वास होता आणि दुसऱ्या दिवशी रात्र झाली, कीर्तनाची वेळ हळूहळू जवळ यायला लागली आणि लोकांनी गर्दी केली हो मंदिरामध्ये. ही गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. नेहमी कीर्तन कसं असतं, मागून रिकाम्या जागा भरत येतात लोक, पण आज पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. आणि एवढ्यामध्ये ते रोजचे कीर्तनकार आपटे बुवा आले. लहान मुलाला सजवून त्याची आई त्या मुलाला घेऊन आली. महाराज येऊन बसले. गुरुदेव मंदिरी आले, गुरुदेव मंदिरी आले, आपटे बुवा कीर्तनासी आले. आणि इतक्यामध्ये त्या मुलाला त्याची आई सजवून घेऊन आली. सजवून मुलास आणले कीर्तनासी मंदिरी. त्या मुलाला सजवून घेऊन आली त्याची आई. आणि तो मुलगा आला आणि आल्याच त्यानं दरबार जिंकला. कसा? रोजचे कीर्तनकार आपटे बुवा यायचे, रामाला नमस्कार करायचे, आपल्या जाग्यावरती जायचे, आपली सगळी तयारी झाली, उठून महाराजांना तिथूनच नमस्कार करायचे आणि कीर्तनाला सुरुवात करायची. पण मुलगा जो आला तो कुठेही न जाता पहिल्यांदा महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. इथंच जिंकलं त्यानं. आणि त्या मुलाचं किती कोटी जन्माचं भाग्य, त्या मुलाला जवळ बोलावलं, आपल्या मांडीवरती बसवला महाराजांनी आणि डोक्यावरून हात फिरवून विचारतायत, बाळा सगळं पाठ करून आलायस ना व्यवस्थित? काल जसं इथं कीर्तन केलंस ना तसंच आज करायचं. आणि बोलता बोलता महाराजांनी दत्तात्रयांचा विभूती प्रसाद काढला आणि त्याच्या मुखामध्ये जिव्हेवरती ठेवला आणि ठेवताना सरस्वती मातेची स्थापना केली. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. महाराजांनी सरस्वती मातेची स्थापना केली आणि त्या मुलाची देहबोलीच बदलली हो. जणू काय हा अनेक वर्ष कीर्तन करतोय अशा थाटामध्ये उठला. महाराजांना रामांना नमस्कार केला आणि आपल्या जागेवरती जाऊन उभा राहिला.
आणि गेला आणि नमस्कार केला आणि कीर्तनाला सुरुवात केली. हो, जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. आवाहनाचं पद म्हटलं, जय जय राम कृष्ण हरी म्हटलं. श्री सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो रे, सीताराम चरणी लक्ष लागो. सीताराम राजा राम, सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह मागो, राम संगे दत्ता संगे रंगात देह मागो, देह कीर्तन संगे रंगात देह मागो, सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो रे, सीताराम चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो. आवाहनाचं पद म्हटलं, गजर सांगितला, पूर्वरंगाकरता अभंग घेतला आणि त्या पूर्वरंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, भागवतातले श्लोक, रामायणातले श्लोक, सुभाषित, संतांचे दाखले, अशा पद्धतीनं भरगच्च असा पूर्वरंग केला. त्याला साजेसं असं आख्यान सांगितलं आणि सगळे आश्चर्यचकित होऊन बघतायत. महाराजांची पूर्ण कृपादृष्टी त्या मुलावरती आहे. अरे काल सांगतो मुलगा कीर्तन करतो म्हणून, आणि आज कीर्तन करतो. सगळ्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत आहेत. तो मुलगा कीर्तन करत नसून प्रत्यक्ष रामरायच कीर्तन करतोय की काय असं वाटायला लागलं. रामनामी गर्जत बालक, रामनामी गर्जत बालक. रामनामी गर्जत बालक, दिव्यत्वा संचरला, दिव्यत्वा संचरला. या वातावरणामध्ये काही दिव्य शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटायला लागलं. रामनामी गर्जत बालक, दिव्यत्वा संचरला. वरदहस्त मस्तकी गुरुंचा, वरदहस्त मस्तकी गुरुंचा. महाराजांची पूर्ण कृपादृष्टी त्या मुलावरती आहे आणि तो मुलगा देहभान हरपून कीर्तन करतोय. वरदहस्त मस्तकी गुरुंचा, मस्तकी गुरुंचा. अगणित रंग ही फुलला, अगणित रंग ही फुलला. रामनामी गर्जत बालक, रामनामी गर्जत बालक. दिव्यत्वा संचरला, दिव्यत्वा संचरला. रामनामी
कथाभाग सांगितला, भैरवी म्हटली आणि नामस्मरण सुरुवात केलं आणि सगळे एका समाधी अवस्थेत मध्ये गेल्यासारखे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कीर्तन संपलं आणि तो मुलगा खाली बसला, पण लोकांना कळलंच नाही की कीर्तन संपलंय। काही वेळानं लोक भानावरती आले आणि आपटे बुवा सुद्धा समोर कीर्तनाला बसलेले। ते कीर्तन पाहिलं आणि त्यांचा जो अहंकार होता तो सगळा निघून गेला आणि कीर्तन संपल्या संपल्या उठले आणि धावत जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले। महाराजांनी उठवलं आणि सांगितलं, हे बघा, या कीर्तनातून भगवंताला जोडायचंय, त्यामध्ये असे दोष चालत नाहीत। महाराजांनी उपदेश केला, कीर्तनाचे नि नटनाचे आटले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, येथे नामच नाही पापाचे ऐसे केले। महाराजांनी सांगितलं, त्या मुलावरती, त्या आपटे बुवांच्या वरती सुद्धा महाराजांची कृपा झाली। तात्पर्य एवढंच की आपल्याजवळ भगवंताकडे जाण्यासाठी जे जे मार्ग आहेत त्यामध्ये श्रद्धा, भक्ती, भाव आणि त्यामध्ये संतांची संगत जर असेल तर तो मार्ग परिपूर्ण होतो। म्हणून महाराज मूळ पदामध्ये असं सांगतात,
की संतांच्या संगतीमध्ये जावा, संतांची संगत करा, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि सर्वांसाठी प्रार्थना करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहभुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. मूळ पदामध्ये महाराज सांगतात सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसा, त्यांचे जवळी बैसावे, संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, जावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हे जी माझे सर्व तोड. लगे मुक्ती धन संपदा संत संग दे गाता, ब्राह्मणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. गुणात्मक त्रैमूर्ते दत्त हा राणा, ते गुणी अवतार त्रैलोक्य राणा. वेदे ते शब्दानाये अनुमाना, सर्वरमय जगयोगी समाधने जाना. जयदेव जय देव जय श्री गुरुदत्ता, भारती ओवाळीता हरदेव भजन्ता. जय देव सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. देव देव गुरुदत्ता, भारती ओवाळीता हरदेव भजन्ता. देव दत्त ऐसे लागले ध्यान, हर फले मन झाले उन्मन. पक्षाभ्यां वंचति हाकाशे, वासस्ते खलु लोके सत्ते पीडा तव मानसे. जय जय श्रीमद्गुरुवर स्वामी परमात्मनः देवानंद सरस्वती आरति तदहंसा. जय जय श्रीमद्गुरुवर स्वामी परमात्मनः उत्साहारो ब्रह्मवाहको वैराग्योपधरा. भक्तराज रद्धांत तमो श्री गुरुवांचहर. परमात्मनः जैसे भीता का गात्या सहायिका से संप्रभावा भवन्ति जादृशा.
नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की, श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव, भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। त्वन्नो माता त्वं पिता त्वोऽधिवस्त्वं, प्रादायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं, त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। पापन्तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं, त्रातारन्नो वीक्षयेषास्तजूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापिताता न भरता, त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता, कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं सनमतिं देवभक्तिं, प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं, भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमे दद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्यतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित